नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. मित्रांनो, लर्न इंग्लिश थ्रू स्टोरी या सिरीजच्या माध्यमातून तुमची व्होकॅब्युलरी तसेच पार्ट ऑफ स्पीच इम्प्रूव्ह व्हायला मदत होणार आहे. चला तर मित्रांनो, आजच्या 58 नंबरच्या स्टोरीला सुरुवात करूया. मित्रांनो, स्टोरीचं नाव आहे अकबर बिरबल स्टोरी द स्वीटेस्ट शुगर केन. ओके, बघूया स्टोरीमध्ये नेमकं काय घडतंय. बघा, वन्स अपॉन अ टाइम इन द कोर्ट ऑफ एम्परर अकबर द मिनिस्टर्स प्रेज्ड हिम फॉर बीइंग द वायसेस्ट रूलर इन द वर्ल्ड. बघा, वन्स अपॉन अ टाइम म्हणजे एकेकाळी इन द कोर्ट ऑफ एम्परर अकबर. इन द कोर्ट, कोर्ट म्हणजेच काय तर दरबार. ओके, ऑफ हे चाचीचे, एम्परर अकबर, एम्परर म्हणजे सम्राट किंवा बादशाह. मग सम्राट अकबर बादशाहच्या दरबारामध्ये एकेकाळी द मिनिस्टर्स प्रेज्ड हिम फॉर बीइंग द वायसेस्ट रूलर इन द वर्ल्ड. बघा, द मिनिस्टर्स म्हणजे मंत्र्यांनी, प्रेज म्हणजेच काय तर प्रशंसा करणं, स्तुती करणं. मित्रांनो, इथे सिंपल पास्ट वापरलाय. ओके, सब्जेक्ट झाला मिनिस्टर आणि प्रेजचा व्ही2 झाला प्रेस्ड. ओके, सब्जेक्ट प्लस व्ही2 प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे सर्व मंत्र्यांनी त्यांची स्तुती केली, प्रेज्ड केलं. ओके, कशासाठी केली बघा, फॉर बीइंग द वायसेस्ट रूरल इन द वर्ल्ड. मित्रांनो बघा, वाईस म्हणजे ज्ञानी किंवा शहाणा. आता इथे वायसेस्ट लागलाय. ओके, म्हणजे हा सुपरलेटिव्ह डिग्री वापरलाय. डिग्रीचे 3 फॉर्म आहेत. पहिला येतो पॉझिटिव्ह डिग्री, दुसरा येतो कंपॅरेटिव्ह डिग्री आणि तिसरा येतो सुपरलेटिव्ह डिग्री. आता वाईस म्हणजेच काय तर ज्ञानी, नॉर्मल. ओके, पॉझिटिव्ह वाला. दोन व्यक्तीमध्ये तुलना करायची असेल तर वाईसचं कंपॅरेटिव्ह मध्ये होतं वायझर, आणि सर्वात जास्त ज्ञानी म्हणायचं असेल तर त्याला तुम्ही वायझेस्ट म्हणू शकता. रूल महत्वाचा बघा. ओके, आणि ज्यावेळेला सुपरलेटिव्ह डिग्री वापरायचं ना, तेव्हा त्याच्या समोर, त्या फॉर्मच्या समोर तुम्हाला द हे आर्टिकल वापरावं लागतं. मग इथे बघा, वायसेस्ट रूरल म्हणजेच काय तर सर्वात ज्ञानी, सर्वात शहाणा असा रूरल म्हणजे शासक जगातला कोण आहे तर अकबर बादशाह आहे, अशी त्याच्या मंत्रालयातील मंत्र्यांनी त्याची स्तुती केली. क्युरियस टू टेस्ट दिस, अकबर डिसाइडेड टू इन्व्हॉल्व हिज क्लेवर मिनिस्टर बिरबल. बघा, क्युरियस टू टेस्ट दिस, क्युरियस म्हणजे एखादी गोष्ट जाणून घेण्याची इच्छा असणं. मग अकबर बादशाहच्या मनामध्ये एक इच्छा निर्माण झाली आणि तो काय म्हणाला बघा, क्युरियस टू टेस्ट दिस, आणि ही इच्छा जाणून घेण्यासाठी अकबर डिसाइडेड, अकबर बादशाहने ठरवलं. इन्व्हॉल्व म्हणजे समावेश करून घेणं किंवा समाविष्ट करून घेणं. ही इज क्लेवर मिनिस्टर बिरबल, त्याचा हुशार जो मंत्री होता बिरबल, या बिरबलला त्याने याच्यामध्ये म्हणजेच काय तर सर्वात हुशार मी शासक आहे का नाही हे टेस्ट करून घेण्याचं त्याने ठरवलं. पुढे बघा काय होतं. वन डे, एके दिवशी, अकबर अँड हिज कोर्टियर्स वेंट फॉर अ वॉक इन द रॉयल गार्डन. बघा, वन डे, एके दिवशी, अकबर अँड हिज कोर्टियर्स, अकबर बादशाह आणि त्याचे कोर्टियर्स म्हणजेच काय तर राज दरबारी, तेच लागलाय अनेक. वेंट फॉर अ वॉक, गो म्हणजे जाणे, गोचं व्ही2 झालं वेंट म्हणजे गेले. ओके, फॉर अ वॉक म्हणजे फिरायला किंवा चालण्यासाठी. इन प्रिपोजिशन आहे, इनचा अर्थ होतो च्यामध्ये. इन द रॉयल गार्डन, रॉयल गार्डन म्हणजेच काय तर राजेशाही जी बाग होती, त्या राजेशाही बागेमध्ये अकबर बादशाह आणि त्याचे मंत्री एके दिवशी चालायला किंवा फिरायला गेले. पुढे बघा, अकबर सॉ अ फार्मर कॅरिंग फ्रेश शुगर केन, आणि तेवढ्यात अकबर सॉ अ फार्मर. मित्रांनो, सी म्हणजे पाहणे, सीचं व्ही2 झालं सॉ, पाहिलं. मग एवढं जात असताना, फिरत असताना अकबर सॉ अ फार्मर, मग अकबर बादशाहने एका फार्मरला, शेतकऱ्याला पाहिलं, जो की फ्रेश शुगर केन, फ्रेश ताजेतवाने शुगर केन म्हणजे ऊस कॅरी करत होता, म्हणजे वाहून नेत होता, खांद्यावरती किंवा बैलगाडीवरती वाहून नेत होता. द एम्परर ऑर्डर्ड द मॅन टू ब्रिंग सम फॉर देम. मग हे पाहत असताना द एम्परर ऑर्डर्ड द मॅन, ऑर्डर म्हणजे आदेश देणे, इथे ईडी आलाय म्हणजे आदेश दिला. मग तो समोरून जात असताना अकबर बादशाहने आदेश दिला त्या माणसाला टू ब्रिंग. मित्रांनो, हा इन्फिनिटिव्ह आहे. या इन्फिनिटिव्ह म्हणजेच काय तर त्याचा नाउन म्हणून वापर करतात आणि टू सोबत नेहमी फी1 वापरतात, क्रियापदाचं पहिलं रूप वापरतात. एररमध्ये महत्वाचं आहे. ओके, एरर विचारतात यावरती परीक्षेमध्ये. बघा, द एम्परर ऑर्डर द मॅन टू ब्रिंग सम फॉर देम, सम म्हणजे काही, फॉर साठी, देम म्हणजे त्यांना. मग त्यांच्यासाठी काही ऊस घेऊन ये असा अकबर बादशाहने त्या फार्मरला ऑर्डर केला, आदेश दिला. सोन म्हणजे लगेच किंवा नंतर. एव्हरीवन स्टार्टेड चोईंग द ज्युसी शुगर केन. बघा, नंतर एव्हरीवन स्टार्टेड, एव्हरीवन प्रत्येक जणांनी, स्टार्टेड सुरुवात केली, चोईंग म्हणजेच काय तर चावणी किंवा चगळणे, द ज्युसी शुगर केन. त्या फार्मरने दिलेला जो ज्युसी शुगर केन म्हणजे रसाळ असा जो ऊस होता, तो सर्व त्या कोर्टियरनी आणि राजाने खायला सुरुवात केली, चगळायला सुरुवात केली किंवा चावायला सुरुवात केली. पुढे बघा,
आफ्टर अ व्हाईल म्हणजे थोड्या वेळाने. आफ्टर व्हाईल म्हणजे काय? थोड्या वेळाने. अकबर स्माइल्ड अँड आस्क. सिंपल पास बघा. थोड्या वेळाने अकबर बादशाह हसला आणि त्याने विचारलं. काय विचारलं? फॉट इज द स्वीटेस्ट थिंग इन द वर्ल्ड. बघा, फॉट इज द स्वीटेस्ट थिंग इन द वर्ल्ड. फॉट म्हणजे जगामधली सर्वात अशी गोड वस्तू काय आहे, असं अकबर बादशाहने बिरबलला आणि त्याच्या राजदरबारांना विचारलं. वन मिनिस्टर क्विकली रिप्लाइड. वन मिनिस्टर एका मंत्र्याने क्विकली रिप्लाइड. क्विकली म्हणजेच काय तर लगेच, तात्काळ रिप्लाइड केला, प्रत्युत्तर दिलं. युअर मॅजेस्टी, हे महाराज, नथिंग इज स्वीटर दॅन द शुगर केन. नथिंग म्हणजे काहीही नाही, म्हणजेच काय तर त्या उसापेक्षा काहीही गोड नाही. इथे मित्रांनो स्वीट, आता आपण डिग्रीचं फॉर्म पाहिलं, स्वीट नॉर्मल पॉझिटिव्ह डिग्री, स्वीटर कंपॅरिझन करताना इथे दोन व्यक्तीची तुलना केली. जसं सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये स्वीटेस्ट समोर आपण द वापरलं, तसं कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये स्वीटर समोर तुम्हाला दॅन वापरावं लागतं. ओके, एररमध्ये महत्वाचं आहे. बघा, नथिंग इज स्वीटर दॅन द शुगर केन म्हणजे उसापेक्षा काहीही गोड नाहीये असं तो म्हणाला. अनादर ॲडेड, दुसऱ्यानं एक त्याच्यामध्ये आणखी भर टाकली. नो, द स्वीटेस्ट थिंग इज हनी. सर्वात गोड काय तर हनी आहे, म्हणजेच काय तर मध आहे असं तो म्हणाला. पुढे बघा. अकबर देन टर्न टू बिरबल अँड आस्क, व्हॉट डू यू थिंक बिरबल, व्हॉट इज द स्वीटेस्ट थिंग. बघा, अकबर देन टर्न टू बिरबल. देन नंतर, टर्न टू म्हणजे वळला. आता मंत्र्यांचं संपूर्ण बोलणं ऐकल्यानंतर अकबर बादशाह बिरबलकडे वळला अँड आस्क आणि बिरबलला विचारलं. व्हॉट डू यू थिंक, तुला काय वाटतं बिरबल? व्हॉट इज द स्वीटेस्ट थिंग, सर्वात गोड वस्तू काय? बिरबल स्माइल्ड अँड सेड. बिरबल हसला आणि म्हणाला. युअर मॅजेस्टी, हो महाराज, द स्वीटेस्ट थिंग इज अ काइंड वर्ड स्पोकन फ्रॉम द हार्ट. बघा, द स्वीटेस्ट थिंग सर्वात गोड अशी एक वस्तू आहे, जे काय तर अ काइंड वर्ड म्हणजेच काय तर दयाळू शब्द, स्पोकन, स्पीक म्हणजे बोलणे, स्पीकचं फिटू झालं स्पोक, फित्री झालं स्पोकन, म्हणजे काय तर अ काइंड वर्ड स्पोकन फ्रॉम द हर्ट. फ्रॉम द हर्ट म्हणजे हृदयापासून बोलले जाणारे जे मधुर किंवा दयाळू शब्द आहेत ते सर्वात जास्त गोड आहेत, असं बिरबलनी अकबरला उत्तर दिलं. पुढे बघा. हे सगळं ऐकल्यानंतर द कोर्टियर्स लाफ्ड. कोर्टियर तर राजदरबारी हसले. बिरबलचं हे ऐकून सगळे राजदरबारी हसले. वन सेड, त्यापैकी एक जण म्हणाला. हाऊ कॅन वर्ड्स बी स्वीटर दॅन शुगर आर हनी. बघा, हाऊ कॅन वर्ड्स, हाऊ कसे म्हणजे तर शब्द कसे गोड असू शकतात शुगर आणि हनीपेक्षा, म्हणजे साखरेपेक्षा आणि मधापेक्षा शब्द कसे गोड असू शकतात, असं एका कोर्टियरने, राजदरबाराने बिरबल बादशाहला विचारलं. पुढे बघा. बिरबल रिप्लायड. बिरबलने प्रत्युत्तर दिलं. लेट मी शो यू. लेट म्हणजे काय? एखादी गोष्ट चला करूया या पद्धतीने. तर मग बिरबलनी प्रत्युत्तर दिलं आणि म्हणाला, लेट मी शो यू, चला मी तुम्हाला दाखवतो, एक्सप्लेन करतो. ओके. He called the farmer who brought the sugar cane and said kindly, dear friend, your hard work has brought us this delicious sugar cane. बघा, he called the farmer. मग त्या मंत्र्यांसमोर बिरबलने त्या फार्मरला, शेतकऱ्याला बोलावलं. बघा, who brought the sugar cane. मित्रांनो, हु हे आहे रिलेटिव्ह प्रोनाउन. येथे हुचा अर्थ झालाय ज्याने. हुचे दोन अर्थ होतात. प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही कोण म्हणू शकता, आणि दोन वाक्य जोडायचे त्याला रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणतात. मग येथे दोन वाक्य जोडलेत म्हणून हुचा अर्थ झाला ज्याने. म्हणून बघा, ही कॉल्ड द फार्मर, त्याने त्या शेतकऱ्याला बोलवलं. हु ब्रॉट द शुगर केन. ब्रिंग म्हणजे आणणे, ब्रिंगचं विटू झालं ब्रॉट म्हणजे आणले, की ज्या शेतकऱ्याने ते शुगर केन आणले होते, ऊस आणले होते, त्या शेतकऱ्याला बिरबलने बोलवलं. अँड सेड काइंडली. काइंडली म्हणजे दयाळूपणे. सेड म्हणाला आणि दयाळूपणे त्याला म्हणाला, डिअर फ्रेंड, प्रिय मित्रा, युअर हार्डवर्क हॅज ब्रॉट अस दिस डिलिशियस शुगर केन. इथे प्रेझेंट परफेक्टची रचना झाली म्हणजे नुकतीच पूर्ण झालेली. युअर हार्डवर्क हा झाला सब्जेक्ट, सब्जेक्ट नंतर हॅज आलाय, वर्बचा तिसरा फॉर्म झालाय ब्रिंग, ब्रॉट, बॉट म्हणजे सब्जेक्ट प्लस हॅवॅज प्लस फित्री, प्रेझेंट परफेक्टची रचना, जी सांगतं की अशी क्रिया नुकतीच पूर्ण झालेली आहे. मग ते काय म्हणतो बघा, युअर हार्डवर्क, तुझ्या अशा मेहनती पूर्ण केलेल्या कामामुळे, हॅज ब्रॉट अस दिस डिलिशियस शुगर केन. डिलिशियस चविष्ट किंवा मधुर. तुझ्या अशा मेहनतीमुळे तू आम्हाला असा हा चविष्ट, मधुर, गोड असणारा शुगर केन, ऊस तू माझ्यासाठी आणलेला आहेस. यू मस्ट हॅव टेकन ग्रेट केअर ऑफ युअर फील्ड्स. मित्रांनो, मस्ट हॅवचा अर्थ होतो एखादी गोष्ट केलेली असणार अशी शक्यता दर्शवण्यासाठी, आणि मस्ट हॅव नंतर क्रियापदाचं तिसरं रूप वापरतात. शुड हॅव, वुड हॅव, मे हॅव, माईट हॅव असेल, या सर्वांसमोर क्रियापदाचं तिसरं रूप वापरतात. येथे बघा, मस्ट हॅव नंतर टेक, टूक, टेकन तिसरं रूप वापरले म्हणजे केलेली असणार.
मग बिरबल त्याला काय म्हणतो, यू मस्ट हॅव टेकन ग्रेट केअर ऑफ युअर फील्ड. फील्ड म्हणजे शेती. मग बिरबल त्या शेतकऱ्याला म्हणतो की मित्रा, तू तुझ्या शेतीची एकदम चांगल्या पद्धतीने काळजी घेतलेली असणार. बघा, मस्ट हॅव टेकन, घेतलेली असणार. ओके, तर हे सगळं ऐकल्यानंतर थँक्यू फॉर शेअरिंग दिस विथ अस. बघा, थँक्यू फॉर शेअरिंग विथ दिस अस. बिरबल त्याला म्हणाला बाबा, तू हे मेहनतीने शुगर केन वाढवलेस आणि ते तू आमच्यासोबत शेअर केलेस, वाटलेस, त्याबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत. आफ्टर हिअरिंग म्हणजे हे ऐकल्यानंतर द फार्मर्स फेस लीट अप विथ जॉय. फार्मर्स ॲपॉस्ट्रॉपियस याचा अर्थ होतो चाचीचे, पोजेशन सांगताना. ओके, मग एवढं ऐकल्यानंतर फार्मर्स फेस, त्या शेतकऱ्याचा चेहरा लिटअप झाला. मित्रांनो, लाईट म्हणजेच काय तर उजेड पकडणे, प्रकाश काढणे किंवा पेटणे. मग लाईटचा विटू झाला लिटअप, सिंपल पास्ट रचना आहे. हे ऐकल्यानंतर शेतकऱ्याचा चेहरा उजळला. विथ जॉय, जॉय म्हणजे आनंदाने उजळला. फार्मर सेड, शेतकरी म्हणाला, मिनिस्टर बिरबल, युअर काइंड वर्ड्स आर स्वीटर दॅन द शुगर केन इटसेल्फ. नो वन हॅज एव्हर स्पोकन टू मी लाईक दिस. बघा, मग एवढं ऐकल्यानंतर फार्मर, शेतकरी म्हणाला, मिनिस्टर अकबर, मंत्री बिरबल, युअर काइंड वर्ड्स, तुमचे जे शब्द आहेत, तुमचे दयाळूपणाचे शब्द आहेत, आर स्वीटर दॅन द शुगर केन इटसेल्फ. त्या शुगर केनपेक्षा, त्या उसापेक्षा तुमचे दयाळू शब्द गोड आहेत, मधुर आहेत, असं तो शेतकरी बिरबलला म्हणाला. नो वन हॅज एव्हर स्पोकन टू मी धिस. बघा, नो वन सब्जेक्ट झाला, सब्जेक्ट नंतर हॅज, स्पीक, स्पोक, स्पोकन, फी3 प्रेझेंट परफेक्ट टेन्स. ओके, मग तो काय म्हणतो शेतकरी, नो वन, कोणीही नाही. नो वन हॅज एव्हर, एव्हर म्हणजे कधी, कधीही मला तुम्ही ज्या पद्धतीने मला बोललात किंवा तुम्ही कधी माझ्या शेतातील ऊसांची स्तुती केली, यापूर्वी कोणीही माझ्या ऊसाची स्तुती केलेली नव्हती किंवा माझ्या मेहनतीला कोणीही वाव दिलेलं नव्हतं. ओके, पुढे बघा, हिअरिंग दिस, हे सगळं या दोघांची चर्चा ऐकून अकबर अँड एव्हरीवन एल्स रिअलाइज द ट्रूथ इन बिरबल्स वर्ड. हे सगळं ऐकल्यानंतर अकबर अँड एव्हरीवन, एव्हरीवन प्रत्येक जण, अकबर अँड एव्हरीवन एल्स रिअलाइज, सर्वांनाच रिअलाइज झालं, जाणवलं, सत्य, ट्रूथ म्हणजे जाणवलं, सत्य जाणवलं, बिरबल्स वर्ड, बिरबलच्या शब्दामध्ये असणारं सत्य सर्वांना जाणवलं. स्वीट वर्ड्स can bring happiness and warmth to the heart, something no sugar or honey can do. बघा, स्वीट वर्ड्स म्हणजे मधुर किंवा गोड शब्द, कॅन ब्रिंग हॅपीनेस. मित्रांनो, कॅन म्हणजे एखादी गोष्ट करू शकणं आणि याचा फॉर्म्युला येतो सब्जेक्ट प्लस कॅन प्लस फी1. पण कॅन समोर इथं फी1 आलाय, स्वीट वर्ड सब्जेक्ट झाला. अर्थ बघा, स्वीट वर्ड्स कॅन ब्रिंग हॅपीनेस, मधुर शब्द आनंदीपणा आणू शकतात. अँड वॉर्म टू हर्ट, आणि हृदयाला उबदारपणा किंवा मायाळूपणाची भावना निर्माण करू शकतात. समथिंग म्हणजे काहीतरी, नो शुगर ऑर हनी कॅन डू म्हणजे समथिंग, असं काहीतरी जे की शुगर असेल, साखर असेल किंवा हनी असेल, ते करू शकत नाही. फ्रॉम दॅट डे, आणि त्या दिवसापासून अकबर एनकरेज हिज मिनिस्टर टू स्पीक काइंडली टू एव्हरीवन, आणि त्या दिवसापासून अकबरने एनकरेज केलं म्हणजे प्रोत्साहित केलं त्याच्या मंत्र्यांना, टू स्पीक काइंडली टू एव्हरीवन, प्रत्येकाशी काइंडली, दयाळूपणे किंवा सहानुभूतीने, प्रेमाने वागायला चला, असं अकबर बादशाहने मंत्र्यांना एनकरेज केलं, प्रोत्साहित केलं. स्टोरीचा मोरल बघूया आपण काय होतो. काइंड वर्ड्स हॅव द पॉवर टू क्रिएट जॉय अँड लास्टिंग इम्प्रेशन स्वीटर दॅन एनी ट्रीट. बघा, काइंड वर्ड्स, मोरल काय म्हणते, काइंड वर्ड्स म्हणजे दयाळू शब्दांमध्ये एक पॉवर आहे. हॅव म्हणजे एखादी गोष्ट जवळ असणे, दयाळू शब्दांमध्ये एक पॉवर आहे, सामर्थ्य आहे, टू क्रिएट जॉय, आनंदीपणा निर्माण करण्याचं. अँड लास्टिंग इम्प्रेशन, लास्टिंग म्हणजे दीर्घकाळ टिकणारं. तुम्ही एखाद्या व्यक्तीवरती दीर्घकाळ प्रभाव टाकायचा असेल तर तुम्ही त्या व्यक्तीला दयाळूपणाच्या शब्दाने बोलू शकता. ते बघा, ते कसं आहे तर स्वीटर दॅन एनी ट्रीट, ट्रीट म्हणजे मेजवानी, कोणत्याही मेजवानीपेक्षा सर्वात गोड हे आहे की तुम्ही इतरांशी प्रेमाने, दयाळूपणे बोललं पाहिजे. मित्रांनो, स्टोरीमधले महत्त्वाचे वर्ड बघा, एम्परर सम्राट, क्युरियस जिज्ञासू, जाणून घेण्याची इच्छा, डिसाइड म्हणजे ठरवणं, इथे फी2 वापरलाय, डिसाइडेड टू ठरवलं, इन्व्हॉल्व म्हणजे समावेश करणं, रॉयल गार्डन शाहीबाग, ब्रिंग म्हणजे आणणे किंवा घेऊन येणे, आफ्टर अ व्हाईल थोड्या वेळाने, डिलिशियस मधुर किंवा स्वादिष्ट, लाईटचं लिटअप झालं, पेटणे किंवा उजाडणे, वॉर्मचा अर्थ तो उबदारपणा, फ्रॉम दॅट डे त्या दिवसापासून, एनकरेज प्रोत्साहन देणे,
काइंडली म्हणजे दयाळूपणे. ओके, तर मित्रांनो सर्वात महत्त्वाची इन्फॉर्मेशन, आपला ऑनलाईन इंग्लिश स्पीकिंग कोर्स आहे. कोर्स आहे मित्रांनो 30 दिवसाचा, लाईव्ह आणि रेकॉर्डेड दोन्ही तुम्हाला मिळणार आहेत. लाईव्हमध्ये असं होईल की तुम्हाला माझ्याशी कम्युनिकेशन चर्चा करण्यात येतील आणि तुम्हाला तुमचे प्रश्न मला लाईव्ह क्लासमध्ये विचारू शकता. ओके, आणि रेकॉर्डेडमध्ये तुम्हाला सर्व रेकॉर्डेड व्हिडिओ आपल्या डिजिटल JK ॲपवरती मिळू शकतात. ओके, महत्त्वाचं काय की फीचर याच्यामधले, तर इंग्लिश कम्युनिकेशन स्किल डेली, व्होकॅब्युलरी बिल्डिंग, प्रत्येक दिवशी व्होकॅब्युलरी होणार आहे, बेसिक आणि ॲडव्हान्स इंग्लिश ग्रामर असणार आहे, बॉडी लँग्वेज, प्रेझेंटेशन स्किल, प्रॅक्टिस एक्सरसाइजेस, क्लासमध्ये प्रॅक्टिस एक्सरसाइज असेल तसेच तुम्हाला घरी होमवर्क करण्यासाठी सुद्धा प्रॅक्टिस एक्सरसाइजेस मिळणार आहेत. ओके, ग्रुप डिस्कशन सुद्धा वेगळ्या टॉपिकवर आपण घेणार आहोत. तर मित्रांनो कोर्सची फीस आहे 599 रुपये. अधिक माहिती हवी असेल तर 8208253845 या नंबरवरती तुम्ही मला कॉल करू शकता मित्रांनो. आणि आपला व्हॉट्सअप ग्रुपला तसेच टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर त्याची लिंक तुम्हाला आपल्या युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. चला तर मित्रांनो इथेच थांबूया. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.